आंदोलनाला जीव जळतो जीव. फक्त आश्वासनं दिली, आमच्या भरोश्यावर निवडून आली. काय म्हणतात, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना. मग आता काय झालं? प्रशिक्षण देतो, 6 महिने प्रशिक्षण देतो, 11 महिने प्रशिक्षण देतो, आणि निवडणूक झालं. विधानसभा झाली, लोकसभा झाली, महानगरपालिका झाली, सगळे निवडणूक झाले. मग आता कुठे गेलं तुमचं प्रशिक्षण? शिकले एवढे मुलं, झालं प्रशिक्षण तुमचं? एवढं होती का प्रशिक्षण? अहो मूर्ख बनवण्याचे धंदे आहे, मूर्ख. आपण सगळे मूर्ख आहोत, मूर्ख. योजना जर बंद पडली तर आपण सगळे मूर्ख आहोत. अहो आपला सहनाचा हात दाखवा. प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. साहेब तुम्ही आम्हाला थांबवलं, सकाळपासून 10 मिनिटं थांबा, 15 मिनिटं थांबा, थांबा. आता 3 वाजता आले साहेब, 15 मिनिट थांबतो. किती वेळ झाली बघू दे. 3 वाजले साहेब. 10 मिनिटात जर निर्णय नाही आला, आता तर या मुद्द्यावर 10 मिनिटाचा निर्णय नाही आला तर त्या मुद्द्यावर फक्त प्रशासन राहील, लक्षात असू द्या. आणि हा सरकार राहील, हा खोटं सरकार राहील. आमच्या जीवावर निवडून येता लाजा वाटत नाही का तुम्हाला? असं अहो 6 दिवस झाले माझे बंधू आणि भगिनी उपाशी आहेत. तुम्ही 11 वाजता दिवस सुरू करता, 1 वाजता बंद करता, आणि मग मधल्या 1 घंट्यात पोट भरून खाता, जे भेटेल ते खाता. अहो पाणी नाही, सकाळपासून पाणी नाही, पोटाला नड्याला पाणी नाही. अहो मंत्री साहेब, तुमचे मुलं रोडवर आणून दाखवा, तुमचे मुलं रोडवर आणून दाखवा. तुम्हाला त्या गरीबाची तुम्हाला तळमळ कळेल. तुमचे दाखवा. आम्हाला प्रशिक्षण देऊन अडकून टाकलं. अहो चांगल्या कामावर होतं, चांगल्या कंपनीत होतं कामाला, चांगल्या जागेवर कामाला होतं. कुठेतरी खाजगी काना असू द्या, पण चांगल्या जागेवर 20-25 पेमेंट होता. तिथून बोलवलं, या महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी या, आमचा अभिषेक, तुम्हाला आम्ही रोजगार देणार आहोत. रोजगार देते कोणता? रोजगार कोणता? चॉकलेट, गाजर, हे रोजगार आहे तुमचं. अहो तुमच्या मुलाला रोडवर उतरून दाखवा. मन कडे का आहे तळमळ? हे तळमळ शेतकऱ्याचा मजाक नाही. हा योग जर पेटून उठला, खानात असू द्या, महाराष्ट्राचा नेपाळ, श्रीलंका राहणार. युवाची आग आहे, हा युवा आहे. युवा लक्षात असू द्या, याला युवा म्हणतात. युवा संघ छेडखानी करू नका. माहित आहे 6 महिन्यापूर्वी, नाही 3 महिन्यापूर्वी झालेलं आहे आपल्या नेपाळमध्ये. अहो पळाले, हागस्तोर पळाले मंत्री, हागस्तोर का हागलं नाही म्हणून पळाले. हे मंत्री नेपाळचे आपल्याच बाजूला सुधारता देत आहे. साहेब खरं आहे की नाही? मजाक नाही. आमचा निर्णय लावा, नाहीतर हा डिव्हिजन महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर जगात गाजेल. जगात गाजेल साहेब, लक्षात असेल. फडणवीस साहेब आमचे शिंदे मामा आहे, तत्पर आहे, आमच्या सोबत खंबीर आहे. आणि तुम्ही काऊन रुपये करतो या तेव्हा फडणवीस साहेब, आणि तो अर्थमंत्री अजित दादा, क्या हुआ तेरा वादा? तो रे अजित दादा, तुमचा घोटाळा लपून ठेवता, तुमचा घोटाळा लपून ठेवता. 500 रुपयामध्ये नीट करता, नीट 2100 कोटी तू 500 रुपयामध्ये नीट करता तुम्ही. आणि आम्हाला 10,000 साठी फिरवता. अहो तुमच्या एवढा ठक्क्यात तुम्हाला लाजा वाटू द्या हो. 10,000 साठी 1 महिना हा युवक तळमळतो. अहो आमची प्रेझेंटी बघा कुठं जाऊन, सकाळी 10ला जातो तर 5ला घरी येतो. तुमच्या मुलाचं झाला घोटाळा, 2100 कोटी तू कोणती 2100 कोटीची ड्युटी 500 निपटवली, 500. आणि आमच्यावर आली तेव्हा अधिवेशनामध्ये तुम्ही झरून खाता, आश्वासन देता. आमचा तुमच्या कानापर्यंत जाय ना का? तुम्ही म्हणता की आम्ही उद्या 11 वाजता तुम्हाला न्याय करतो, तुमचा काय ते GR देतो, काय करतो. आता द्या ना. आज हा म्हणता जरा तुम्हाला उपवास आहे का? उपवास आहे का तुम्हाला? उद्या संडे आहे, आम्हालाही माहित आहे. उद्या संडे,
आम्ही जो थंडी आहे आणि तुम्ही काय तिकडे फंडे हेच चालणार आहे. दुसरं काय चालणार आहे? अहो आपल्याला मूर्ख बनवून ठेवलं. जागेवा लोक जागेवा मजाक नाही. पुढचा येणारा दिवस लई कठीणाईचा येणार आहे, भयानक कठीणाईचा येणार आहे. असे जोपर्यंत माजर आहे, हे सरकार गद्दार सरकार आहे, तोपर्यंत युवकाचं काय होणार नाही. पण आमच्या त्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, त्यांना बाजूला ठेवलं, त्यांना बाजूला काढलं, त्याला ढकललं. आणि तुम्ही दोघे शहाणे होता का? तुम्ही दोघे आमच्या जीवावर झाले हो तुम्ही. आमच्या जीवावर महाराष्ट्र चालतो, आमच्या पैशाने हा देश चालतो. मजाक नाही. अहो लई तळमळ आहे साहेब, पाटील साहेब लई तळमळ आहे. आम्ही महागाव तालुक्यातून यवतमाळ जिल्ह्यातून आलो साहेब. सकाळी मरणाची थंडी होती. बाबांनी मला आणून सोडलं बस स्टँडला. 6 किलोमीटर बस स्टँड आहे. माझा मित्र आला नंदू भांगे, ते आले. विकास आपल्याला जायचं म्हटलं, कुठं रे? रोजगार गेला का? ते का पद्धत झाली? मागावं लागते साहेब, युवकाला मागावं लागते. कळू द्या. प्रशासनाला तिथून आलंय, निरोप आलंय, माहित आहे आपल्याला. पण प्रशासन तुम्हाला चॉकलेट देते. सरकारने चॉकलेट दिली, प्रशासन चॉकलेट देते तुम्हाला. काय म्हणते साहेब पाटील साहेब, तुम्हाला पत्र येणार 5 मिनिटात. साहेब थांबा, तुम्हाला 10 मिनिटात येणार. कुठं आहे? कोणी सांगितलं? काय सांगितलं? ओ झा साहेब, आदर्श आमचे झा साहेब, डीएसपी कुठे गेले साहेब तुम्ही? कोणी दिलं तुम्हाला आदेश? कोणी सांगितलं की तुम्ही सांगता? आलं मामाचं फोन, सुरेश मामाचं फोन आलं तुम्हाला? झा साहेब, त्या युवकांना ते थांबून ठेवा, कुठं थांबून ठेवा, झा साहेब. थांबून ठेवतो. आम्ही आहो ना साहेब, आम्ही आहो. अहो साहेब, ह्या युवक फक्त अर्धा घंटा थांबेल. या युवकात एवढी हिंमत आहे. ही भिंत आहे आणि ही भिंत, याच्यावर पण कुठून जाऊ शकतो. म्हातारा आंदोलन नाही, म्हातारा. आमच्या काकांनी आता अर्धनग्न आंदोलन काढलं. माझ्या पंथी, माझ्या भगिनींनी आहे. लाजावट देऊ नका ताई, मी लाजावट देऊ नका. माझे भाऊ आहे. काकाने आता अर्धनग्न काढलं. सर प्रशासन साहेब, पूर्ण लग्न आंदोलन करतो मी. असू द्या साहेब, ती पाळी यायची नसेल तर आम्हाला मेहरबानी करा, सोडा आमचे हक्क मागू द्या. ही व्यवस्था भीक मागायची, आम्हाला सोडलंच त्यानं भीक मागायला. आम्ही आहोत तत्पर. असं करू नका. आमची राजधानी उपराजधानी आहे साहेब, ही महाराष्ट्राची राजधानी आहे साहेब. कळकळीचं विनंती आहे तुम्हाला, प्रशासनाला एकदा हात जोडून विनंती आहे. तर एवढ्या युवकांना सोडा. नाही नागपूर जाम झालं ना, हा नागपूर पूर्ण नाही हातून आलं ना, लक्षात ठेवा. सगळ्यात मोठं आंदोलन होईल भाऊ, मोठं हलू नका. सगळ्यात मोठं आंदोलन होईल. नागपूरमध्ये आंदोलन करणं म्हणजे सोपं नाही. नागपूर हादरून जाईल, व्यवस्था सगळी थांबेल, सगळं जाम होईल साहेब. एकदा आम्हाला सोडा, तुम्हाला काहीच अडचण होणार नाही. मी विनंती करतो साहेब. झा साहेब कुठे गेलं मला दिसतच नाही. डीएसपी झा साहेब, आणि तुम्ही पाटील साहेबाला बोलता. आम्हाला बोला ना, इथं ते कोण राहिले इथं. अशी आग लागली, मजाक नाही. काळी जळून राहिले, काळी. जरासा दिलासा द्या तुम्ही तरी. तुम्ही त्या मंत्र्याच्या भरोश्यावर सांगता पाटील साहेब थांबा, 5 मिनिट थांबा, पत्र येत आहे, आश्वासन येत आहे, उद्या 11 वाजेपर्यंत थांबा. आम्ही किती आहोत? पेटून त्याच्या बुडाला लागल्याशिवाय याच्या ध्यानात लक्षात येणार नाही. हो, आलं वाटतं साहेबाचा आदेश. चला मित्र, खाली उतरा, खाली उतरा. लाईन मध्ये लागा, लाईन मध्ये. चाकरकर साहेब फक्त इकडे यातून 2 मिनिटं.
पत्रकार बांधवांना विनंती आहे, समोरचं दृश्य आपण कॅमेऱ्यात दाखवावे, महाराष्ट्राला लाईव्ह दाखवा. पत्रकार बांधवांना विनंती आहे, पत्रकार बांधव